नमस्कार महिला भगिनींनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण महिला व बालविकास विभाग भरती 2024साठी पर्यवेक्षिका या पदासाठी आज आपण काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या रोगासाठी DPT ही लस दिली जाते? महिला भगिनींनो, तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण तुमचा एक प्रकारचा सराव होत जाईल। तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व, म्हणजेच पहा ज्यांना घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात यासारख्या रोगासाठी DPT ही लस दिली जाते। प्रश्न क्रमांक दुसरा, पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? तर ऑप्शन क्रमांक 3 रॉबर्ट हुक। तर रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने पेशी हे नाव सर्वात प्रथम वापरात आणले। तर पेशीचा शोध केव्हा लागला तर ते 1665मध्ये। कधी? 1665मध्ये पेशीचा शोध लावलेला आहे रॉबर्ट हुक यांनी। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, जन्मानंतर 24 तासाच्या आत दिलेल्या लसीचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 BCG। तर पहा BCGचा फुल फॉर्म बॅसिलस क्लॅमायड असा होतो। तर ही जी लस आहे तर ही लस जन्मानंतर 24 तासाच्या आत दिली जाते। प्रश्न क्रमांक चौथा, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे बालकांना कोणता आजार होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मूळजूस। तर मूळजूस हा आजार ड जीवनसत्वाच्या अभावामुळे बालकांना होतो। प्रश्न क्रमांक 5, बालकुपोषणाच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोण कार्य करते? तर ऑप्शन क्रमांक 2 अभय बंग। तर अभय बंग हा जो समाजसेवक आहे तर हा बालकुपोषणाच्या संदर्भामध्ये काम करतो। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सालापासून किंवा कोणत्या वर्षापासून आरोग्य सेवेसाठी देशात सामाजिक विकास गटात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाली? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 सन 1958। तर 1958 या वर्षापासून आरोग्य सेवेसाठी देशात सामाजिक विकास गटात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाली। पुढचा प्रश्न, लसीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला मानले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 एडवर्ड जेनर यांना लसीकरणाचे जनक असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 8, भारतीय प्रमाणक संस्थेचे मुख्यालय हे खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली। तर दिल्ली या ठिकाणी भारतीय प्रमाणके संस्थेचे मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 9, सिग्ध हे पदार्थ खालीलपैकी कशापासून मिळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 शेंगदाण्यापासून पहा सिग्ध हे पदार्थ मिळतात। प्रश्न क्रमांक 10, चिकनगुनिया हा रोग पुढीलपैकी कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 विषाणूपासून। तर विषाणू म्हणजेच काय? डास। तर डासापासून चिकनगुनिया हा रोग होतो। प्रश्न क्रमांक 11, पोषण अभियानातील पोषण मेला म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 पोषण अभियानातील पोषण मेला म्हणजेच जागरूकता कार्यक्रम असा होतो। तर पोषण मेलाचा अर्थ काय होतो तर ते जागरूकता कार्यक्रम असा होतो। पुढचा प्रश्न आहे, बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत BCG ही लस दिली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 1 महिन्याच्या आत। तर बालकांना जन्मापासून 1 महिन्याच्या आत BCG ही लस दिली जाते।
प्रश्न क्रमांक 13, गोवर विरोधी लस बाळाला डॅश व डॅश महिन्यात एक इंजेक्शन दिले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, 9 ते 15. तर पहा, गोवर विरोधी लस बाळाला 9 व 15 महिन्यात एक इंजेक्शन दिले जाते. प्रश्न क्रमांक 14, पोलिओची लस ही किती वर्षाखालील बालकांना दिली जाते. तर ऑप्शन क्रमांक 2, पोलिओची लस पहा ही 5 वर्षाखालील बालकांना दिली जाते. प्रश्न क्रमांक 15, रेबीज हा आजार डॅश प्राणी चावल्यामुळे होतो. तर ऑप्शन क्रमांक 2, कुत्रा. तर कुत्रा हा प्राणी चावल्यामुळे रेबीज हा आजार होतो. पुढचा प्रश्न आहे, अ जीवनसत्व हे खालीलपैकी कशामधून जास्त मिळते. तर ऑप्शन क्रमांक 2, गांजर. तर गांजरापासून अ जीवनसत्व हे जास्त मिळते. प्रश्न क्रमांक 17, पोषण अभियानाअंतर्गत पोषण प्रज्ञा म्हणजे काय. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, पोषण अभियानांतर्गत पोषण प्रज्ञा म्हणजे पोषण विषयक माहितीचे शिक्षण असा अर्थ होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त चालू शकते म्हणून त्यास सर्व योग्य ग्राहक असे म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, AB. तर AB या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त चालू शकते म्हणून त्याला सर्वयोगी ग्राहक असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, पोलिओ हा बालकाच्या कोणत्या अवयवाला होतो. तर ऑप्शन क्रमांक 3, पोलिओ हा बालकाच्या स्नायू या अवयवाला होतो. प्रश्न क्रमांक 20, कोणत्या आजारासाठी लहान मुलांना त्रिगुणी लस दिली जाते. तर ऑप्शन क्रमांक 4, घटसर्प. तर घटसर्प या आजारासाठी लहान मुलांना त्रिगुणी लस दिली जाते. प्रश्न क्रमांक 21, व्हिटॅमिन एचा पहिला डोस मुलाला कधी दिला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2, 6 ते 9 महिने. तर 6 ते 9 महिन्यामध्ये व्हिटॅमिन एचा पहिला डोस मुलाला दिला जातो. प्रश्न क्रमांक 22, PCV लस ही कोणता रोग टाळण्यासाठी वापरली जाते. तर ऑप्शन क्रमांक 4, न्यूमोनिया. तर न्यूमोनिया रोग टाळण्यासाठी PCV लस ही वापरली जाते. प्रश्न क्रमांक 23, आरोग्यविषयक जागतिक परिषद ही पुढीलपैकी कोणत्या साली भरवण्यात आली होती. तर ऑप्शन क्रमांक 4, सन 1977 या वर्षी पहा आरोग्यविषयक जागतिक परिषद भरवण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 24, समान नागरी कायदा म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारे डॅश स्वातंत्र्यानंतरचे पहिले राज्य ठरले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, उत्तराखंड. तर उत्तराखंड हे राज्य समान नागरी कायदा लागू करणारे स्वातंत्र्यानंतरचे पहिले राज्य ठरलेले आहे. कोणतं राज्य आहे तर ते उत्तराखंड हे राज्य. प्रश्न क्रमांक 25, व्हिटॅमिन एचा एकूण किती मात्रा मुलांना दिली जाते. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, व्हिटॅमिन एचा पहा एकूण 9 मात्रा मुलांना दिली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2024चा स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारामध्ये सर्वात स्वच्छ राज्य कोणते ठरले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र. तर महाराष्ट्र हे राज्य 2024मध्ये स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारामध्ये सर्वात स्वच्छ राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणता पदार्थ हा प्रथिनयुक्त पदार्थ नाही. तर ऑप्शन क्रमांक 1, भात हा जो पदार्थ आहे तर हा पदार्थ प्रथिनयुक्त पदार्थ नाही. पुढचा प्रश्न, रोटा लस ही कोणता रोग टाळण्यासाठी वापरली जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, रोटा ही लस अतिसार हा रोग टाळण्यासाठी वापरली जाते.
पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1950 या साली जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 30, गरोदरपणात गर्भवती महिलांना लवकरात लवकर कोणती लस घ्यावी लागते? तर ऑप्शन क्रमांक 4 टिटॅनस. तर टिटॅनस ही लस आहे, तर ही लस गरोदरपणामध्ये गर्भवती महिलांना लवकरात लवकर घ्यावी लागते. प्रश्न क्रमांक 31, आरोग्य सेवेचा विभाग पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. म्हणजेच पहा, आरोग्य शिक्षण, कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय उपचार हे आरोग्य सेवेचा विभाग आहे. प्रश्न क्रमांक 32, पिसवामुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, पिसवामुळे प्लेग, कोणता प्लेग या रोगाचा प्रसार होतो. प्रश्न क्रमांक 33, डॅश यांची झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तर कोणाची करण्यात आली होती? तर ती ऑप्शन क्रमांक 2 MS धोनी. तर MS धोनी यांची पहा, झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 34, पोलिओची लस ही शरीरात कोणत्या माध्यमातून दिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 तोंडाने. तर पोलिओची लस ही पहा, शरीरात तोंडाच्या माध्यमातून दिली जाते. प्रश्न क्रमांक 35, डायबेटीज म्हणजेच मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक हा नियंत्रित राहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 शर्करा. तर पहा, ज्या व्यक्तीला डायबेटीज म्हणजेच मधुमेह विकार आहे, तर त्या व्यक्तीच्या रक्तातील शर्करा हा जो घटक असतो, तर तो नियंत्रित राहत नाही. प्रश्न क्रमांक 36, आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस सोसायटीचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वित्झर्लंड. तर स्वित्झर्लंड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस सोसायटीचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न आहे, अ जीवनसत्वाच्या अभावामुळे पुढीलपैकी कोणता आजार होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 रात आंधळेपणा. तर रात आंधळेपणा हा आजार अ जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. प्रश्न क्रमांक 38, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विजया राटकर. तर विजया राटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 39, पोषण अभियानाची सुरुवात ही पुढीलपैकी कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 2018 मध्ये पोषण अभियानाची सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 40, कोणत्या राज्य सरकारने इयत्ता 10वीचे गणित आणि विज्ञान या विषय उत्तीर्ण गुण 35 वरून 20 पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. तर पहा, आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने इयत्ता 10वीचे गणित आणि विज्ञान या विषय उत्तीर्ण गुण 35 वरून 20 पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव हा दिलेला आहे.